नमस्कार. नुपेक्षी कदा रामदासाभिमानी हे सर्व श्लोक आज आपण बघणार आहोत. काल 3 बघितले, आज इतर 7 श्लोक बघणार आहोत की कसं भगवंत आपला जो दास असतो, जो भक्त असतो, योगरूप झालेला असतो, असा जो भक्त आहे सतत आपल्यावर अवलंबून आहे 24 तास 7 दिवस, त्याची उपेक्षा कसा भगवंत उपेक्षा करत नाही, म्हणजे त्याच्याकरता कसा धावून येतो प्रत्येक क्षणी, हे या श्लोकांमध्ये सांगितलं आहे. महासंकटी सोडिले देव जेणे, प्रतापे बळे आगळा सर्व गुणे, ज्या ते स्मरे शैलजा शूल पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. 31. आपण त्या श्लोकांचं सार बघणार आहोत. प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण बघत नाही. तुम्हाला माहिती आहे की महानच्या महान म्हणजे अति जीवावरचा प्रसंग आला तरी भगवंत आपल्याला वाचवतो. आणि बरेचदा आपल्याला असं वाटतं की नाही, मी हे सगळं बघून घेईन, माझ्याजवळ तेवढं सामर्थ्य आहे, हे आहे ते आहे. तुम्हाला तर माहिती की कित्येक नाटकांमध्ये किंवा सिनेमांमध्ये तुम्ही बघितलं असेल किंवा लहानपणी तुम्ही असे डायलॉग ऐकले असतील की मैं सब देख लूंगा, तू छोड़ दे मेरे पे, वगैरे वगैरे. आणि अशा वेळेला मग ते आपल्या हातात कायदा घेतात आणि मग ते भलतं सलतं करून बसतात. पण तुम्ही भगवंताची सेवा करत असाल तर त्याही वेळेला तुम्हाला बरेचदा वाचवतो. असं घडलेलं आहे की मोठ्यातला मोठा राजा असो की छोटा राजा असो, एकदा काय झालं की त्यांच्यातलं ते युद्ध टळलं. कारण की युद्ध झालं असतं तर त्यांचं गैरसमज झाला होता. तर समोरनं काहीतरी त्यांना अपशकून घडला. तुम्हाला नाही ते शकून अपशकून त्यावेळेला खूप मानायचं. तो नाही, तो प्राणी आडवा वगैरे गेला, असं काहीतरी झालं. युद्ध कॅन्सल दोन्ही साईडनी म्हटलं. मग ते एकमेकांजवळ आले ते बोलले आणि त्यानंतर की आपने ऐसे बोला था का, तुम्ही असं म्हटलं का, तसं म्हटलं की नाही. मग त्यांना लक्षात आलं की अरे, हे कोणीतरी आपल्यामध्ये भांडण लावण्याकरता ते युद्ध करणार होतं. आणि बरं झालं तो प्राणी आडवा गेला, त्यामुळे आपण युद्ध थांबवलं. दोन्ही साईडचे लोक ते मानायचे. तर बरेचदा आपल्याकडनं वाईट गोष्टी, पाप, पंचमहापाप वगैरे जे असतात, अजून बरेचसे पाप जे काय असतात ते तुम्ही बघा, ते तुम्हाला माहिती आहे. तर या सगळ्या गोष्टींपासून देव आपल्याला वाचवतो. अजून एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या ते स्मरे शैलजा शूलपाणे, की लक्ष्मीपासून, शक्तीपासून, पार्वतीपासून, शंकरापर्यंत पासून, म्हणजे सगळे देवी देवता सगळेच्या सगळे ज्यांचं स्मरण करतात, तो राम आपली कधीही उपेक्षा करत नाही. तो आपल्या दासाचा अभिमान ठेवून त्याला सतत वाचवत असतो. त्याला माळी जेवते गेले तेवते निवांतची गेले, ऐसे पाणी ऐसे होआएगा, असं त्याचं जीवन पूर्ण तो सांभाळून घेतो. 31. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊनी गेली, जया वर्णिता शिणली वेदवाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. 32. अहिल्यापासून आपली चूक असो, आपली चूक नसो, आपल्या हातून अघटित पाप घडलेलं असो की साधं पाप घडलेलं असो, आपण सतत भगवंताच्या स्मरणात राहिलो तर पदी लागता दिव्य होऊन गेली. जसं त्या शिळेला पाय लागला आणि ती अहिल्या मुक्त झाली तिच्या पापातून वगैरे, ते तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी माहीत असतील. जया वर्णिता शिणली वेदवाणी, की ज्या भगवंताचं निर्गुण निराकार, भगवंताचं इव्हन सगुण साकार जे भगवंताचं रूप असतं त्याचंही कोणी वर्णन करू शकत नाही. ते निर्गुण निराकाराचं काय वर्णन करणार आहे? अनंत कोटी ब्रह्मांड नाही, अनंत कोटी आकाशगंगा, अनंत कोटी, म्हणजे काय बोलणार आहे? त्याचं असं रूप आहे. पंचमहाभूतात्मक रूप जरी घेतलं तरी अनंत कोटी आकाशगंगा आहे, त्यांचं वर्णनच होऊ शकत नाही. पृथ्वीवरच्या प्रत्येक कणाकणाचं आणि क्षणाचं आपण वर्णन करू शकत नाही. प्रत्येकाचं जीवन आपण बघत बसलो. आता समजा 8 अब्ज लोक आहेत, त्यांचं लिहिता लिहिता आपलं आयुष्य संपून जाऊ शकतं.
कारण की प्रत्येक जीवामध्ये, प्रत्येक ह्याच्यामध्ये 84 लक्ष योनी आहे. त्यांचं पूर्ण जीवन चरित्र वगैरे लिहायला गेलो. एक जस्ट उदाहरण देतो. आम्ही लहानपणी हे सगळे विचार केलेले. तो लिहिता लिहिता तर आपलं आयुष्य संपून जाईल. किती जणांचा हिंदीत बोलत, कितने लोगों की जीवनी आप लिख सकते हैं. 184 फेरे का अगर हम लोग लिखने लगे की एक क्षण में ये चीज हुए. काही वेळेला आपण 500 वर्ष जगलेलो असतो, काही वेळा आपलं काही क्षणांचंच लाईफ असतं. काही व्हायरसेस असतात, तर ते तर विषाणू जे असतात त्यांचं लाईफ 7च दिवस असतं, पण तरी 7 दिवसात ते बरंचसं काही काम करून जातात. म्हणजे माणसाचं जीवनही नष्ट करू शकतात. तर तुम्ही बघा की इतके प्रकारचे जीव आहेत आणि जीवस्य जीवनम. प्रत्येक जीव कोणत्या तरी दुसऱ्या जीवाला जीवावर अवलंबून असतो. इनफॅक्ट खाऊन सुद्धा तो जगू शकतो. म्हणजे हा लहानपणी माझ्या आईने पण सांगितलं होतं की जीवस्य जीवनम. आपण वनस्पती खातो, काही जण आपल्याला खात असतील. म्हणजे गमतीने तिने म्हटलं, नाही मी आईकडे असं म्हटलं, हो हा ठीक आहे कारण की आपण शाकाहारी, आपण अहिंसावादी वगैरे वगैरे आपण म्हणतो की नाही तसं. तर हे सगळं भगवान प्रत्येक जीवामध्ये, शिवाय तर प्रत्येकाचं आपण वर्णन करत गेलो तर जसं ती वेदवाणी शिणली की नाही, न इति याच्याही परे, याच्याही पलीकडे, त्याच्या वर्णनाच्या पलीकडे भगवंताचं सामर्थ्य आहे, शक्ती आहे. तो षडैश्वर्य संपन्न. त्याच्या एवढं प्रसिद्ध कोणीच नाही, त्याच्या एवढं श्रीमंत कोणीच नाही, त्याच्या एवढं करुणामय कोणीच नाही, वगैरे वगैरे. सगळे त्याचे जे 6 गुण आहेत त्यांचं वर्णन करता करता, एकाच गुणाचं वर्णन करता करता आपली वेदवाणी शिणली आहे, थकलेली आहे, थांबलेली आहे. नेती म्हणूनच शेवटी वेदवाणी थकलेली आहे. नुपेक्षिकता रामदासाभिमाने. आणि असा तो भगवंत आहे, जो भगवंत आहे. आणि तो भगवंत आहे तो आपल्या भक्ताला सतत त्याचं प्रोटेक्शन करत असतो, त्याचं पूर्ण जीवन सांभाळत असतो, त्याची उपेक्षा करत नाही. आणि त्याच्याबद्दल तो अभिमान बाळगतो की नाही, माझा सगळ्यात चांगला भक्त आणि त्याचं मी रक्षण करीनच. 32 झालं. ठीक आहे. वसे मेरू मांदार हे सृष्टी लीला, शशी सूर्य तारांगणे मेघमाला, चिरंजीव केले जनीदास दोन्ही, नुपेक्षी गदा रामदासाभिमानी. 33 की मेरू आहे, मांदार पर्वत आहे समजा, अशा अनेक सृष्टी लीला त्यांनी केलेल्या आहेत. कित्येक पक्षी आहेत, कित्येक तिथे बघा प्राणी आहेत, कित्येक कीटक आहेत, कित्येक सुंदर सुंदर तुम्ही बघा पशु पक्षी. मध्यंतरी भारतातल्या सगळे जीवसृष्टीची गणना झाली होती. ते 1,28,000 जीवजंतू सापडले भारतामध्ये. फक्त 1,28,000. 1,84,000 तर सोडूनच द्या, फक्त 1,28,000 सापडले आणि त्यांची गणना केली त्यांनी. ठीक आहे. बाकीच्या त्या अननोन, बाकीच्या तर गोष्टी तर माहीतच नाहीत कुठे आहेत, काय आहे वगैरे. ठीक आहे. पण इतकी विविधता आहे. 1,28,000 जरी पशु पक्षी प्राणी वगैरे सगळं काही घेतलं, ते जीवसृष्टी घेतली भारतातली, इतकी विविधता आहे की असं वाटतं की किती सुंदर जग निर्माण केलंय देवाने. माझे आजोबा नाही म्हणायचे, दोन्ही आजोबा, काय प्रभूची लीला. वा. म्हणजे बरेचदा तो मखमली किडा असतो की नाही, गोसावी वगैरे, किती सुंदर आहे. हो. एखादं सुंदर फुलपाखरू आलं, काय सुंदर आहे, का देवाची लीला आहे. 80व्या वर्षी. आणि तीच गोष्ट ते 93व्या वर्षी वगैरे पण म्हणायचं. ठीक आहे. पायी पण जायचं. काय सृष्टी लीला आहे बघा. शशी सूर्य तारांगणे मेघमाला, अनेक सूर्य, अनेक चंद्र, अनेक तारांगणे आणि मेघमाला तुम्ही बघा, म्हणजे ढग बघा. हे सगळं ज्यांनी निर्माण केलं आहे तो नुपेक्षिकदा रामदासाभिमानी. तो भक्ताची उपेक्षा करत नाही. 33 उपेक्षी कदा रामरूपी असेना, जीवा मानवा निश्चय तो वसेना.
शिरी भार वाहेन बोले पुराणी नुपेक्षी गदा रामदासाभिमानी, की तो कोणाचीच उपेक्षा करत नाही. जरी तुम्ही रामरूप झालेला असा की साधे भक्त असा, तुमचा निश्चय पक्का असो की नसो, पण त्या जीवाला एकदा तुम्ही भगवंताचं नाम घेतलं, रे रामा सांभाळ रे बाबा, तर तो शिरी भार वाहेन बोले पुराण, की त्याचा भार मी वाहेनच वाहीन असं पुराणात त्यांनी म्हटलेलं आहे. नुपेक्षी गदा रामदासाभिमानी, कधीच उपेक्षा करत नाही आपल्या भक्ताचं, आणि राम आपल्या भक्ताच्या बद्दल अभिमान ठेवत असतो. 34 असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा, अनन्यासे रक्षी तसे चाप पाणी नुपेक्षी गदा रामदासाभिमानी. 35 ज्याच्या मनात जसा भाव आहे तसा भगवंत त्याच्या अंतरात वसतो. जो अनन्य झालेला आहे, अनन्यात रक्षी तसे चाप पाणी, हातामध्ये ज्याचं चाप आहे, रामबाण आहे, तो आपल्या रामबाणाने अनन्य झालेल्या भक्ताचं रक्षण करत असतो. न उपेक्षी कदा रामदासाभिमानी. त्यामुळेच आपल्या अंतरात चांगला भाव ठेवावा, आपलं मन काबर शुद्ध ठेवा. शुद्ध मन ठेवून प्रत्येक हृदयाच्या ठोक्याने, प्रत्येक श्वासाकडे, प्रत्येक क्षणाला आपण काबर शुद्ध राहायचं, आणि काबर आपण अशी भगवंताची नीलरसपणे जीवनभर सेवा करायची. त्याचं कारण हेच आहे, आपल्या मनात जसा भाव आला, अरे तो पक्षी आहे ना हा. एकदा एक माझा मित्र म्हणाला होता म्हणजे लहानपणी, की तू जर ऐसा घूर के देखेगा वो चींटी के तर तो वो रुक जाएगी. की आपण असा रागाने त्या म्हणजे एखादा डास असेल की चिटी म्हणजे मुंगी असेल, त्याच्याकडे रागाने बघितलं तो तिथल्या तिथेच थांबून जातो. म्हटलं यार, या फालतू गोष्टींमध्ये वेळ नाही घालायचा, असं आपल्याला स्वामीजींनी सांगितलेलं आहे. आपण देवाचं नाव घेत राहायचं. आय एम नॉट इंटरेस्टेड. म्हटलं की आत्तापासून आपल्याला समजा अशा सगळ्या आपल्या शक्ती वाईट गोष्टींकडे घालायचा आपण प्रयत्न केला, फालतू गोष्टींमध्ये याचा काही उपयोगच नाही, तर आपल्याला मोठेपणी अजून काहीतरी फालतू गोष्टी करायची सवय लागेल. तुम्हाला बराबर आहे. चलो आपण भगवान का नामस्मरण करतो. जो अनन्य झालेला आहे त्याचं रक्षण चापपाणी प्रभू रामचंद्र करतात, आणि तो कधीही आपली उपेक्षा करत नाही, आणि आपला तो अभिमान बाळगून आपल्याला योग्य मार्गावर ठेवतो. 24 तास 7 दिवस जन्म पावतो. सदा सर्वदा हा 35 झाला. आता 36वा. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, सुखानंद आनंद कैवल्य दानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. की सदा सर्वदा, प्रत्येक क्षणी, प्रत्येक काळी, प्रत्येक वळणावर, प्रत्येक जीवनाच्या वाटेवर, क्षणावर देव सन्निध आहे. तो देव सर्वत्र आपल्या आणि सतत आपल्या बरोबर आहे, आणि तो कृपाळूपणे अल्पधारिष्टपणे, तो कृपाळू आहे. आपलं थोडंसं धारिष्ट, थोडंसं धैर्य, थोडंसं पेशन्स, परसिव्हरन्स बघतो, आणि नंतर मग आपल्यावर तो कृपा करतोच करतो. अहो, कृपा म्हणजे काय? की देवानी चांगलं केलं, आपल्याला छान एका परीक्षेत पास केलं किंवा खूप पैसे दिले म्हणजे कृपा झाली आपली. बरेचदा आपल्याला नापास करण्यात आणि बरेचदा आपलं कधी इनफॅक्ट आपलं नुकसान करण्यातही आपला फायदा असतो. आपल्याला नंतर खूप उशिरा कळतं आपल्याला ते. अरे, त्यावेळेला जर का ते नसतं झालं तर यावेळेला आपण इथे नसतो. मी एक उदाहरण नेहमी लोकांना देत असतो की माझं 2000 साली कोलंबिया युनिव्हर्सिटीला PhD करता सिलेक्शन म्हणजे ऑलमोस्ट झालंच होतं, कारण की त्यांनी मला तिथे बोलवलं होतं. आणि माझ्याजवळ त्यावेळेला 3,25,000 नव्हते, कारण की बाबांना स्पॉन्डिलायटिसचा अटॅक वगैरे आला होता, आणि त्याच्यात आमचे पैसे खर्च वगैरे झाले होते. मी जाऊ शकलो नव्हतो. आणि माझी इंटर्नशिप एका वाक्यात सांगतो, त्यावेळेला म्हणजे माझं जे रिसर्च टॉपिक होतं त्याकरता मला WTC वर्ल्ड ट्रेड सेंटरला मला जाऊन त्या कंपन्यांचं म्हणजे मला आढावा घ्यायचा होता. मी तिथे राहिलो असतो त्यावेळेला त्या विमानाने ठोस मारली. तुम्ही विचार करा की नाही तर त्याच वेळेला 2000 साली जयराम JK झालं असतं, पण नाही, देवानी त्यावेळेला असं वाटलं की यार वा, कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये वर्ल्ड सेकंड बेस्ट युनिव्हर्सिटीमध्ये माझं PhD झालं असतं वगैरे आपल्याला वाटतं. पण तसं नाही. नंतर लक्षात आलं की देवाला आपल्याकडनं काहीतरी वेगळंच काम करून घ्यायचं. मग ते चक्क नागपूर युनिव्हर्सिटीला मी PhD केली. एक उदाहरण देतोय
की कृपाळूपणा म्हणजे काय, अल्पधारिष्ट म्हणजे काय, की आपण त्यावेळेला ठीक आहे भगवंताची काहीतरी वेगळी इच्छा असं समजायचं आणि मग आपण आपल्या कामामध्ये राहायचं, वेळ घालवायचं नाही. ठीक आहे 4-5 मिनिट वाढलं की याच्यातही काहीतरी चांगलं असेल, इसमें भी कुछ तो भी भला होगा असं समजून पुढे जायचं. सुखानंद, आनंद कैवल्यदानी, सुखानंद देतो, आनंद देतो आणि कैवल्य देतो, म्हणजे सतत मुक्ती पण देतो. केवळ सुख नाही, सुखाला आनंद जोडून देतो, म्हणजे की शुद्ध सुख आणि शुद्ध आनंद देतो. आणि कैवल्य मुक्ती, सतत आत्मज्ञान, सतत ब्रह्मज्ञान पण देणारा जो भगवंत आहे, त्याला आपण सतत शरण राहिलो, सतत त्याचं सानिध्य आपल्याला जाणवलं आणि त्या कॉन्शियसमध्ये राहिलो, जागृत राहिलो, सचेतन राहिलो आणि सगळे कामं 24 तास 7 दिवस आणि जन्मभर केलं आपल्या हातून, झालं सुद्धा. इनफॅक्ट ते होत असतं, आपण करतोय असं म्हणणं चुकीचं आहे. तर भगवंत आपलं अभिमान बाळगतो, आपण सगळं चांगलं करत राहिलो, आपल्या हातून सगळं चांगलं घडत असलं तर. तुम्हाला तर माहिती आहे की एखादा माणसाला सक्सेस मिळाला तर त्या सक्सेसचे वाली सगळेजण असतात, पण कोणी फेल झाला था मैंने तो इसको ऐसे बताया था, आणि सक्सेस झाला मेरे कारण वो सक्सेसफुल. पण इथे तर भगवंत आहे. तुम्ही फेल व्हा की पास व्हा, पण तुम्ही पूर्ण प्रयत्न कराल, शुद्ध प्रयत्न कराल तर झालं, तुमचा देव विमान बाळगतो. म्हणजे एक आत्मीयतेने आपली रक्षा करत असतो देव. एकाच वाक्यात 36. आता नुपेक्षिकता रामदासाभिमानीचा हा शेवटला शब्द 10वा, म्हणजे 37वा. सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, उडी घालतो संकटी स्वामी तैसा. हरी भक्तीचा घाव गाजे निशाणी, नुपेक्षिकता रामदासाभिमानी. की कितीही चक्रवात आले तरी मार्तंड जे तापहीन, आपला मार्तंड शब्द आलेला आहे माहिती आहे तुम्हाला, की तसा की मार्तंड म्हणजे हा सूर्य, की कितीही पृथ्वीवर असे चक्रवात आले, कितीही वादळ आले, काही आले तरी तो अलिप्त राहतो. तो त्या सूर्य कारण की आपल्यापेक्षा किती म्हणजे लाखो किलोमीटर दूर आहे, 1.39 वगैरे, तुम्हाला ते माहिती आहे केवढं, 13.9 किलोमीटर, 90 लाख किलोमीटर दूर आहे वगैरे वगैरे. ठीक आहे, तर तेवढा तो दूर आहे आणि त्याला काहीही किती चक्रवात आले, आपण इथून त्याला म्हणतो की एक फाईट पारूंगा वगैरे, इतनी गर्मीमध्ये वगैरे, आम्ही लहानपणी असं म्हणायचो, माफ कर सूर्याला, तर त्याच्यापर्यंत हात पोहोचू शकत नाही. ठीक आहे काय नाही, तर तो दूर राहतो सूर्य, पण तो सगळं बघत असतो. बोलण्याचा अर्थ असा आहे. आणि जेव्हाही आपण संकटात आहोत तेव्हा तो पटकन उडी मारतो आणि आपल्याला वाचवतो. हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी, नुपेक्षिकता रामदासाभिमानी. की खरे आपल्याला तेवढे घाव बसत असतात. कोणी चांगलं म्हणतं, कोणी वाईट म्हणतं. चांगलं म्हटल्याचा घाव असतो बरं का, कोणी वाईट म्हटलं तरच घाव बसतात, ते शब्द लागतात वगैरे, हे तुम्ही विसरून जा. चांगलं बोलणारे पण म्हणजे पण आपल्याला म्हणजे घाव बसत असतात. काटा सुद्धा आपल्याला लागत असतो आणि फूल सुद्धा मारलं तर लागत असतं. समजा असं केलं तर काटा एकदम टोचेल आहे, कारण की तो टोकदार असतो. फूल सुद्धा मारलं तर आपल्यावर एक खूण होऊ शकते, लक्षात ठेवा. हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी, की हरिभक्तीचा घाव लागलेला आहे, की आपल्या मनात हरी हा आपलं सर्वस्व आहे. आपलं सगळं हरवून घेऊन आपल्याला एकरूप करणार आहे. सगळं आपण आपलं सगळं गमावलं तर उरलं काय, आपण भगवंताशी एक रूपच झालो की नाही. तर आपण भगवंताशी एकरूप झालो तर ती जी निशाणी असते की अरे हा भगवंताचा भक्त आहे. आणि मग आपण भगवंताशी एकरूप झाल्यावर, योगी झाल्यावर, भक्त झाल्यावर, विभक्त नसावे तरीच भक्त म्हणावे, अशा भक्ताचा अभिमान
कोण बाळगणार नाही? तो रामचंद्र. आपली उपेक्षा तर करणारच नाही, पण आपला अभिमान पण बाळगेल आणि प्रत्येक संकटात आपल्याला सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा उडी घालितो संकटी स्वामी तैसा, असा तो स्वामी होऊन आपल्या जीवनाचा राहतो. एक सुंदर जीवन आपल्याकडनं जगवून घेतो. आजही मी एका कॉलेजच्या शेजारी आहे, तर खूप सफाई कर्मचारी पासून सगळे विद्यार्थी, शिक्षक वगैरे आहेत. तर ठीक आहे, हे जास्त तुम्हाला सांगून ठेवणं पण आवश्यक असतं. आपल्या लोकांना माहित पाहिजे की सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा उडी घालितो संकटी स्वामी तैसा, की कधीही आपण स्वतःला एकटं समजू नये. जसं आपण आत्ता एकांतात आपण करतो असं वाटतो. एक अंत म्हणजे आपला अंत झाला आणि एकच व्यक्ती, एकच शक्ती उरलेली, ती म्हणजे भगवंत. असं जेव्हा होऊन जातं तेव्हा समजायचं नाही की आपलं कोणीच नाही. आपला स्वामी कोण आहे? प्रभू रामचंद्र. हा अनंत कोटी ब्रह्मांड आहे. आपण त्याच्या भक्तीमध्ये लीन राहिलो तो आपलं सगळं हरून घेतो. जो तुम्हाला माहिती की, आणि हरिभक्तीत आपण लीन होतो आणि त्याचीच निशाणी फक्त राहते, आपण राहतच नाही. आणि मग असं एकरूप भक्त झाल्यावर प्रभू रामचंद्र आपल्या भक्ताचा अभिमान बाळगतो आणि प्रत्येक क्षणी, प्रत्येक काळी स्वतःची प्रत्येक हृदयाच्या ठोक्याने, प्रत्येक हार्टबीट घ्या, हार्टबीट घ्या, प्रत्येक म्हणजे श्वासोच्छ्वास घ्या, प्रत्येक आपल्या पेशीतनं तो आपलं स्वतःचं काम करून घेतो. योग्य तेच कार्य जन्मभर करून घेतो. चला आपण अशी भक्ती करायचा प्रयत्न करूया की जेणेकरून भगवंत आपल्याबद्दल अभिमान बाळगेल आणि आपल्याकडनं त्याचंच कार्य 24 तास 7 दिवस प्रत्येक हृदयाच्या ठोक्याने, प्रत्येक श्वासागणिक 24 तास 7 दिवस जन्मभर शुद्ध पवित्र ठेवून आपल्याला शुद्ध पवित्र काम करून घेतलंय. आपण रामभक्तमय होऊन रामभक्तीतच आपलं जीवन घालवू शकतो. धन्यवाद.